मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध. चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमधून काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यानं विजय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून शुभेच्छा. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. विरोधी पक्षाच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं साधना महाजन विजयी. इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेनं वारी सुरू. रोह्याचं नाव खराब होऊ नये म्हणून अशा लोकांना हद्दपार करा. महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य. भाजपच्या प्राजक्ता रुमडे आणि निलेश आखाडेंचा राजीनामा. दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात. रायगडच्या कर्जत नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती. शिवसेनेकडून स्वाती लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर शिवसेनेच्याच सुवर्णा सुर्वे उमेदवारीवर ठाम असल्यामुळे युतीमध्येच वाद होण्याची शक्यता. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंची कोर्टामध्ये याचिका दाखल. अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला, उज्ज्वला थिटेंचा आरोप. अनगर नगराध्यक्षपदासाठी थिटेंनी केला होता अर्ज. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राजे एकत्र. दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहितेंना शुभेच्छा. नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा. काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा. नगरपंचायत नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचा आरोप. कल्याणमधील मनसेच्या माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसेचे काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. याच पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का. छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज अवैध, तर शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी 5 आणि काँग्रेसच्या 4 उमेदवारांचे अर्जही ठरले अवैध. अमरावती विभागामधील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवर गंडांतर येणार. आरक्षणाची 50%पेक्षा जास्त मर्यादा ओलांडली. ढाणकी, आर्णी, यवतमाळ इथेही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, तर मालेगाव, जहागीरमधील नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता. नागपुरात नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू. भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर. विद्या दुधे या बुटीबोरी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार. बुटीबोरी नगर परिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची.